हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 92. व स्वाच्छंद्यं व संकोचः व वा तत्वनिश्चयः निर्वाजार्जवभूतस्य चरितार्थस्य योगिनः. भावार्थ: निष्कपट, सरळ, साधे, मृदू आणि सार्थ जीवन असलेल्या ज्ञानी योगियाला कसली स्वच्छंदता, कशाचा संकोच आणि कसला तत्वनिश्चय. ज्ञानी योगियाचे जीवन निष्कपट असते. त्याच्या मनात जराही फसवाफसवी, लांडी लबाडी, छक्के पंजे नसतात. त्याच्या जे आत असते तेच बाहेर असते. त्याच्या जे मनात असते तेच त्याच्या ओठावर असते. तसेच त्याची जशी उक्ती असते तशीच त्याची कृतीही असते. कोठेही कसलीही बनवाबनवी, लपालपी नसते. ज्याला लबाडी करायची असते त्याला लपालपी करावी लागते. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करावी लागते. असत्य संभाषण करावे लागते. ज्ञानी योगियाला कसलाही लभ्यांश नको असतो. तो अनासक्त असतो. त्यामुळे जसे जे समोर येईल त्याचा तो तसाच्या तसा स्वीकार करतो आणि त्याप्रमाणे आचरणही करतो. त्याचे व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक असतात. त्यात जराही स्वार्थ नसतो. ज्ञानी योगियाचे आचरण सरळ साधे असते. कोठेही बडेजाव नसतो. इतरांवर छाप पाडण्याचा अट्टहास नसतो. नकली आणि बेगडी हास्य नसते. तो समाजात चार चौघांसारखा व्यवहार करत असतो. त्याचा स्वभाव अर्जवी आणि मृदू असतो. जराही घमेंड नसते. तो स्वतःच्या ज्ञानाचा, आत्मसाक्षात्काराचा टेंभा मिरवत नसतो. तो इतरांना तुच्छ मानत नसतो. तो सर्वांचा योग्य तो मान ठेवतो. त्याला ऐकण्याची कला साध्य असते. सर्वांना बरोबर घेऊन कटुता टाळून तो मार्ग आक्रमत असतो. याचा अर्थ तो बावळट असतो असा घेऊ नये. त्याला सर्व काही व्यवस्थित समजत असते आणि नाठाळांची चांगली पारखही असते आणि अशांपासून दूर राहणेही त्याला जमते. त्यामुळे त्याला समाजात मान सन्मान असतो. परंतु याचा उपयोग तो समाजाच्या भल्यासाठीच करतो. ज्ञानी योगियाचे जीवन सार्थ असते. मानवी देहधारणा मुक्ती प्राप्त करण्यासाठी असते याचे भान राखून तो अध्यात्म योग साधना करून आत्मज्ञानी, साक्षात्कारी, सायुज्यमुक्त झालेला असतो. याचबरोबर तो समाजसेवा, प्रभुसेवा करत असतो. आत्मेच्छेने, आत्मप्रेरणेने त्याचे जीवन जगले जाते. त्यामुळे तो सदा आनंदी आणि समाधानी असतो. त्याच्या सानिध्यात आलेल्यांना त्याच्या सहवासात फक्त आनंद आणि आनंदच मिळतो. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की अशा ज्ञानी योग्याला कसली स्वच्छंदता, कशाचा संकोच आणि कसला तत्वनिश्चय. स्वच्छंदता, संकोच, तत्वनिश्चय ही निश्चितच ज्ञानी योग्याची लक्षणे आहेत. अष्टावक्र मुनींनी तसे मागील श्लोकातून सांगितलेलेही आहे. परंतु आता ज्याची गाडी पैलतीरी जाऊन थडकली आहे त्याला कसले नियम, बंधने आणि कसली तत्वे. असा ज्ञानी योगी पार झाला. त्याला आता साधना, उपासना काय कामाची. त्याचा झेंडा शिखरावर रोवला गेला. जो स्वतःच आत्मस्वरूप झाला त्याला आता या अशा गोष्टींची आवश्यकता नसते. सांगायचा मुद्दा असा की अंतिम मुक्कामी पोहोचल्यावर आता या अशा गोष्टी आपोआप सुटतात आणि त्यावेळी त्या सुटू द्याव्यात. त्यांना घट्ट पकडून ठेवू नये, नाहीतर पुन्हा माघारी येणे होईल. जर अशा गोष्टीत चव शिल्लक असेल तर आपण मुक्कामी पोहोचलेलो नाही हे वेळीच ओळखावे. स्वतःची वंचना करून घेऊ नये आणि आजूबाजूच्या लोकांचाही गैरसमज करून देऊ नये. अंतिम घडीला ज्ञानी योगी स्वप्राप्त होतो. येथे कसली आली आहे स्वच्छंदता. आता तर तो परममुक्त झाला आहे. येथे जीवन मुक्ती प्राप्त झाली आहे. प्रभू विभूच्या चरणी मुक्कामाला गेल्यावर कसला आणि कशाचा आला आहे संकोच. आता कसली आली आहेत तत्वे. ते अंतिम तत्वत हाती लागले. अमृताचा कुंभ हाती आल्यावर नदीवरील पाण्याची फिकीर करण्यात काय अर्थ आहे.
हे सर्व जे मिळवण्यासाठी करायचे ते तर आता मिळाले, आणखी शिल्लकच काय राहिले. हरिओम.